झी 24 तास, एक पाऊल पुढे। सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केलेली आहे। 6 जून पर्यंत अण्णा आता या मुद्द्यावर राज्यभरामध्ये फिरून जनजागृती करणार आहेत। राज्यात सक्षम लोकायुक्त व्हायलाच हवा ही मागणी घेत अण्णांनी आज सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहेत। मनसे, भाजप आणि रिपाईनं अण्णांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय, तर मुख्यमंत्र्यांनी हात झटकलेले आहेत। केंद्राच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टोलावलेला आहे, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांची भेट नाकारली आहे। यावेळची ब्रेकिंग न्यूज, सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेले अण्णा हजारे आता संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत। ते सध्या राज्यात नेत्यांच्या भेटीगाठी त्यांच्या सध्या सुरू आहेत। 6 जून पर्यंत अण्णा आता या मुद्द्यावर राज्यभरामध्ये फिरून जनजागृती करणार आहेत। राज्यात सक्षम लोकायुक्त व्हायलाच हवा ही मागणी घेत अण्णांनी आज सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। मनसे, भाजप आणि रिपाईनं अण्णांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय, तर मुख्यमंत्र्यांनी हात झटकत केंद्राच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टोलावलेला आहे, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांची भेट नाकारलेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आता अण्णा जे आहेत राज्याचा दौरा करणार आहेत। सध्या अण्णांच्या अनेक नेत्यांशी गाठीभेटी सुरू आहेत, काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? ज्या प्रकारे अण्णा हजारे हे मुख्यमंत्र्यांबरोबर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत, काही ठिकाणावरनं संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं एकंदरीत समोर येत आहे। विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कुठलेही ठोस आश्वासन न देता केंद्राच्या कोर्टामध्ये हा चेंडू ढकलला आहे। तिथे लोकायुक्त संदर्भात काही घडामोडी होण्याची शक्यता आहे, त्यानंतरच या संदर्भात ठोस निर्णय घेऊ अशा प्रकारचं अप्रत्यक्ष वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। थोडक्यात मुख्यमंत्र्यांकडनं लोकायुक्त संदर्भात पावलं उचलणार या संदर्भात जरी आश्वासन मिळालं असलं तर या कायदा कधी होणार किंवा नक्की याच्यामध्ये सुधारणा कधी होणार हे सर्व वक्तव्य न करता केंद्रावर मुख्यमंत्र्यांनी हा चेंडू टोलावलेला आहे। तर राज्यांकडनं या अण्णा हजारेंच्या भूमिकेला मात्र पाठिंबा मिळालेला आहे आणि एकीकडे मनसेकडनं पाठिंबा मिळत असताना भाजपकडनं काहीचा पाठिंबा मिळत असताना शिवसेना मात्र अजूनही कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकली नाही। बाळासाहेब ठाकरे यांनी भेट नाकारली आहे, त्याच्यामुळे दौरा जरी अण्णा हजारेंचा मुंबईमध्ये जोरात सुरू असला तरी काहीच संमिश्र एकंदरीत दिसत आहे। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या माहितीसाठी। सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केलेली आहे। सक्षम लोकायुक्तांसाठी अण्णांनी आज कृष्णकुंजवरती जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। एका बाजूला बाळासाहेबांनी भेट नाकारली, तर दुसऱ्या बाजूला राज यांच्या कृष्णकुंजवरती अण्णांना रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळाली। या भेटीत अण्णांनी राज यांचा सक्षम लोकायुक्ताला पाठिंबा असल्याचं सांगत राज यांच्या कामाचंही तोंड भरून कौतुक केलंय, तर अण्णांनी महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत राज यांनी व्यक्त केलंय। मात्र राज आणि अण्णांच्या भेटीतून नेमकं काय साधलं गेलं याचीच चर्चा आता सुरू झालेली आहे। अण्णांशी मी जो काही सविस्तर बोललो होता त्याच्यामध्ये लोकायुक्ताचा विषय हा आमचा झालाच आणि प्रत्येक ठिकाणी सक्षम लोकायुक्त असावा यात काही गैर नाहीच आहे, तो असलाच पाहिजे। त्याशिवाय ह्या चाललेल्या सगळ्या गोष्टीला बसबसपुरीला कुठली आळा बसणार नाही। तो लोकायुक्त कसा असावा, तो स्वतंत्र असावा, सरकारचं त्याच्यावरती कुठचंही नियंत्रण नसावं, परंतु तो कोण असावा, काय असावा, ह्या सगळ्या गोष्टींचा मसुदा अजून ठरणं आवश्यक आहे। पण ती जर गोष्ट झाली तर ती योग्य आहे आणि त्या गोष्टीला माझा पाठिंबा आहे, याच्यामध्ये वाद नाही। परंतु सर्वप्रथम मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, मी म्हटलं माझा पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्याच्यामुळे माझ्या बाउंड्रीज ह्या महाराष्ट्र सोडून बाहेर जायच्या नाहीये। महाराष्ट्रातनं उद्या माझे खासदार जातील दिल्लीत, पण मला बाकीच्या ठिकाणी जाऊन काही करण्याची इच्छा नाही। राष्ट्रीय नेता व्हायची स्वप्न मला पडत नाहीत आणि मी मागे जे एकदा मी जाहीर आवाहन केलं होतं तीच गोष्ट मी आज अण्णांना सांगितली। म्हटलं अण्णा, महाराष्ट्रात लक्ष द्या, तुम्ही महाराष्ट्राचे आहात। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गोष्ट चालू आहे त्याला जर आज आळा घातला गेला नाही तर ह्याला कधीच आळा बसणार नाही या सगळ्या गोष्टींना। माझ्या बाजूने मी हे करतोच आहे, माझा लढा पुढे तुम्हाला दिसेलच या सगळ्या गोष्टींमध्ये काय करतोय ते किंवा काय करणार आहे ते। आणि त्याचबरोबर म्हटलं तुमची इच्छा आहे, परंतु आजची महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे।
म्हणजे आज आपण महाराष्ट्रामधला एक सक्षम प्रदेश म्हणून आपण ज्याला म्हणतो की कोल्हापूर, सांगली, सातारा हा जो सगळा भाग येतो, आज तिथल्याच गावांना जर समजा टँकरने पाणी पुरवायची वेळ असेल तर इतकी वर्ष हे जे सगळे नेते ज्या गोष्टींवरती राजकारण करत आले त्या पट्ट्यामधले, आज ते सगळे हरलेले आहेत. आणि ज्या प्रकारे आज महाराष्ट्रामधल्या एकूणच नेत्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आणि ज्या काही जमिनी आणि हे जे सगळे लँड माफिया झालेत, मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं अण्णा, म्हटलं तुम्ही दरोडे कमी करण्यासाठी दरोडेखोरांना भेटताय. मी म्हटलं आज माझ्या हातामध्ये तर काय कुठची आता माझा नाशिकला कुठे महापौर झालाय आणि सत्ता माझ्या हातात कुठेच नाहीये, परंतु ज्यांच्या हातामध्ये सगळ्या सत्ता आहेत त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन भेटताय, हे म्हणजे दरोडे कमी करण्यासाठी दरोडेखोरांना भेटणार काय. आणि म्हटलं यांच्याकडनं काय होईल, म्हटलं मला माहिती नाही, त्यांच्याकडनं तुम्हाला किती पाठिंबा मिळेल, काय पाठिंबा मिळेल मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त चांगला सक्षम असणं, नेमणं, याच्यासाठी म्हटलं माझ्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे, याच्यामध्ये काही गैर नाही. लोकांना तिकीट देताना त्यांच्या परीक्षा घेतल्या फार महत्वाचं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.